रश्मी ऑफिसला वीकेंडची सुट्टी लागली. आता ना मी इथे ज्यासाठी ऑफिसवरून धावत पळत घामाघुमून इथपर्यंत आलोय ना, तो आमरस कुठे आहे? आमरस? हो 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 काय हे तुला माझं शेड्यूल सांगतो. नाही नाही तू आधी माझं शेड्यूल ऐक. मी ना आता मस्तपैकी हातपाय धुईन, त्यानंतर आहे ना तू गारगार मस्तपैकी एक छान आमरसाची वाटी माझ्याकडे आणून दे, मी ती खाईन आणि नंतर डायरेक्ट जेवताना आमरस पाहिजेच ना रश्मी, मी जेवताना आमरस पिन. संकेत, संपलाय आमरस. तू दुपारी व्हॉट्सअपवर फोटो शेअर केला होतास ना आमरस. नाही, काय झालं, मी नुकताच आमरस बनवला होता, पण तेव्हाच ते आपले अजिंक्य काका आहेत ना, ते आले त्यांच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन. मी जेवताना प्रत्येकाला एक एक वाटी आमरस दिला, पण मग अजून आमरस आहे का असं विचारून त्यांनी सगळा संपवला. आणि आता पाहुण्यांना नाही कसं म्हणणार. ठीक आहे आपण एक काम करूया, उद्या मार्केटला जाऊया आणि मस्त हापूस आंबे आणूया, मग मी आमरस करते, तू लगेच पी. रश्मी, हापूस आंबे म्हणजे केळी आहेत का? 50 रुपये डझन मिळायला. सॉरी, मी फ्रेश होतो. मार्केटमध्ये जाऊन निदान 1 डझन आंब्यांची किंमत तरी विचारूया. ऐक ना, हा बोल. रात्रीच्या जेवणाला काय करू हे विचारत होते. बनव काय पण. संकेत ऐक ना, तिकडे सरक ना जरा. कोणते कानातले मागवू, हे की हे? रश्मी, तुला जे पाहिजेत ते कर ना. संकेत यार, काय चाललंय हे? त्या एका आमरसासाठी काय एवढा शांत शांत होतोय? रश्मी, अगं ही जी गोष्ट आहे ना, ही फक्त आमरसची नाहीये, माझ्या इच्छेची आहे. माझ्यासारखे जे कॉर्पोरेट वर्कर्स काम करतात ना ऑफिसमध्ये टेन्शन मध्ये, ते फक्त एक कारण शोधतात आनंदी राहण्याचं दिवसातून. आमरस हा मुद्दा नाहीच आहे, मुद्दा आनंदी राहण्याचा आहे. आनंदाने माझ्या बायकोसोबत एक एक वाटी आमरस खाण्याचा आहे. मी झोपतो, तू मला जेवण झालं की उठव. रश्मी, मी आलोय. आता उद्या आणि परवा ऑफिसला सुट्टी. ओहो, आता मस्तपैकी मला एक वाटी आमरस दे. रश्मी, तो कालचा ऑफिसचा शर्ट आहे, तो धुवायला टाक आणि झोपू दे मला. काय आई शप्पथ. रश्मी यार, रश्मी, मी सकाळपासून तुला म्हणतोय की मी आमरस पाहिजे होता, मला म्हणते. काय टेस्टी बनवलंयस यार. पण मग मला का तू अशी म्हणालीस की सगळं संपलं म्हणून? असंच सुट्टीच्या दिवशी गंमत. अरे ऍक्च्युअली ते आले ना, तेव्हा गुपचूप मी हळूच आधीच काढून ठेवला होता. आणि तुला आमरस? माझ्यासाठी पण काढून ठेवलाय. नाही काढून ठेवलास. जेवढा आमरस घरात उरला होता ना, तेवढा तू सगळा मला दिलास. तुझ्यासाठी नाही ठेवलास. चांगलं ओळखतो मी तुला. कर. आई शाबास.